सबस्क्राइब। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज आम्ही आलो होतो एका रिसॉर्टमध्ये जे मुंबईपासून साधारण 70 किलोमीटरवर आहे, म्हणजे 2 तासाच्या अंतरावर आहे फ्रॉम ठाणे। आम्ही आलो आहोत एक स्पायसी मँगोच्या एका रिसॉर्टला, ज्याचं नाव आहे इक्तारा। पाऊस आला, जरा एक ब्रेक घेऊया जरासं। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। पाऊस सुरू आहे तरी ब्लॉग कंटिन्यू करतोय आम्ही आलो आहोत, जसं सांगितलं मी, 2 तासावर ठाण्यावरून 2 तासावर एक कर्जतला हा रिसॉर्ट आहे। स्पायसी मँगो थ्रू आम्ही आलो आहे। रिसॉर्टचं नाव आहे इक्तारा रिसॉर्ट आणि हा रिसॉर्टच्या आतमध्येच 2 रिसॉर्ट आहेत, एक इक्तारा रिसॉर्ट आणि एक तराशा रिसॉर्ट, असे 2 रिसॉर्ट आहेत। गेट एकच आहे, पण मी जाऊन आलो ऑलरेडी आतमध्ये। माझ्या एक्सपिरियन्सनुसार हा वन ऑफ द बेस्ट रिसॉर्ट आहे। आम्ही जो आलो आहे आज आम्ही राहतो इक्तारा रिसॉर्टमध्ये। आम्ही ऑफिस फ्रेंड्सबरोबर आलो, तर तुम्हाला आतून दाखवतो पूर्ण काय काय आहे, मग तुम्हाला कॉस्टिंगचं वगैरे सांगतो। बट जो रिसॉर्ट आहे तो, आणि त्यात हा जो सीझन आहे पावसाळा, त्याचा टोटली वर्थ आहे। जे काही कॉस्टिंग असेल मी तुम्हाला सांगेन, टोटली वर्थ आहे। तुम्ही एकदा बघा, मी बघून आलो ऑलरेडी। आम्ही कार घेऊन आलो होतो, आम्ही 6 लोक आहोत, पण विला जो आहे मी तो सांगितला इक्तारा, तो 15 लोकांची अकोमोडेशन घेऊ शकते, पण आम्ही 6 लोकच आहोत एवढ्या मोठ्या विलामध्ये। पूल आहे मस्त छानपैकी, गेम्स आहेत खूप सारे खेळायला। तर चला बघूया अजून खूप सारं काय काय आहे आतमध्ये। नेचर तर एकदम कडक, हा जबरदस्त। आणि आता जेवण झालं आमचं लजीज, एकदम लजीज। इथे तराशा आणि इकडे आहे इक्तारा। मस्त छान बाग आहे, झाडी आहे, पूर्ण आयसोलेटेड आहे। बाकी आपला जर ग्रुप असेल तर बाकी कुठलाही ग्रुप येणार नाही। इक्तारामध्ये एक ग्रुप असणार आणि तराशामध्ये एक ग्रुप असणार, असे मर्ज होणार नाही ग्रुप। ते एक सगळ्यात चांगली गोष्ट आहे। दुसरी कुठली फॅमिली नसणार आपल्यावर, दुसरा कुठला ग्रुप असणार, सो प्रायव्हसी असणार आपल्या ग्रुपसाठी। आणि सगळ्यात मोठी गोष्ट, हे टोटली फॅमिली सेफ रिसॉर्ट आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे। इकडे जे केअरटेकर आहेत तेही खूप छान आहेत, चांगले आहेत, सपोर्टिव्ह आहेत। आणि जेवण पण त्यांनीच बनवलं होतं, इकडचेच राहणारे जे रहिवासी असतात त्यांनी, तेच केअरटेकर आहेत। सो खूप छान मेंटेनसुद्धा केलं आहे। वेगवेगळी फळं आहेत बघायला, असे लाईट्स वगैरे, तुम्ही हा रस्ता बघताय, असे लाईट्स वगैरे आहेत चांगले सगळे। रात्रीचा व्ह्यू पण आपण नंतर बघूया। तर मस्त क्लायमेट आहे। ही आमची गाडी। क्लोज प्लीज सबस्क्राईब। तिथे स्पायसी मँगोचं ब्रँडिंग केलं आहे। कॅमेरामॅन जरा झूम करून दाखवा जरा तिकडे।
Hi guys, welcome to Spice Mango. एक तारा, कोई एक तारा, हमारे दो 햇살이 너무 좋았어. 그냥 모두 좋았어. 널 만나서 모든 게 다 잠에서 깨어나서 휴대폰을 먼저 보게 돼. 참 많이 변했다는가. 세상에서 제일 행복한 순간 널 만나고 매일 겪게 돼. 매일은 감사하죠. 그대가 곁에 있어서 언제나 오늘 갓길 기도해요. 그대와 함께라는 건 영원한 축복 같아서 오늘도 널 바라보며 웃는다. 두근거리는 가슴이 좋은 기분인 걸 느껴. 아주 작은 떨림도 잠에서 깨어나면 오늘 날씨 먼저 확인해. 우산을 챙겨야 할지. 세상에서 제일 행복한 순간 널 만나 참 다행인 거야. 매일은 감사하죠. 그대가 곁에 있어서 언제나 오늘 갓길 기도해요. 그대와 함께라는 건 영원한 축복 같아서 오늘도 널 바라보며 웃는다.
11 वाजलेत आणि आता चेकआउटचा टाईम झाला आहे. सो आम्ही आता निघणार आहोत. पण त्याच्या आधी एक समरी तुम्हाला करून सांगतो की खूप छान रिसॉर्ट आहे, खूप एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे. इकडची सर्व्हिस खूप चांगली होती. इवन जे केअरटेकर आहे तिकडचे सागर म्हणून, ते खूप म्हणजे चांगली सर्व्हिस दिली त्यांनी. सगळे फूड वगैरे सगळं चांगलं होतं. सागरचा नंबर मी या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईनच. त्यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून तुम्ही रेट्स वगैरे विचारू शकता. रिगार्डिंग रेट्स जसं मी सांगितलं होतं, पर पर्सन 2500 जर तुम्ही वीकडेजला आलात मंडे टू थर्सडेमध्ये, आणि जर वीकेंडला आलात सॅटर्डे संडेजमध्ये तर 3000 पर पर्सन आहे इन्क्लुडिंग फूड. बट जर तुम्ही डायरेक्ट सागरला कॉन्टॅक्ट करता ज्या नंबरवर, तर तुम्हाला कदाचित चांगलं डिस्काउंटसुद्धा मिळेल. सो सागरला नक्कीच कनेक्ट करा. इकडे जसं मी सांगितलं 2 रिसॉर्ट्स आहेत. दोन्ही रिसॉर्टसाठी सागरच कॉन्टॅक्ट पॉईंट आहे. तर आय होप तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल. अजून अशी व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. तुम लोग ऐसा असं वरून घे खाली, असं वरून घे खाली. हे बघ, नाही असं. सबस्क्राइब. Happy birthday to you. Happy birthday, dear Leslie. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday. Thank you.